नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज मी कारल्याची भाजी बनवणार आहे। तर माझी ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते आणि रेसिपीला स्टार्ट करते। तर मी पहिल्यांदा कारल्यातल्या बिया काढून घेणार आहे, म्हणजे थोडासा त्याचा कडूपणा कमी होईल त्यासाठी। तर पहिल्यांदा आपल्याला हे दोन्ही टोक काढून घ्यायचे आणि एक दोन भाग करते मी कारल्याचे। तर माझ्याकडे हे आहे पिलर आणि ते त्याने मी काय करते, आतल्या बिया काढते म्हणजे व्यवस्थित निघतात बिया, म्हणजे त्याचा कडूपणा थोडासा कमी होईल म्हणून। हे बघा, पूर्ण एका वेळी ते चकत्या करून एकेकाचं काढण्यापेक्षा हे खूप इझी ट्रिक आहे। हे डायरेक्ट आत घातलं की असं होतं, व्यवस्थित ते फिरवून काढलं की सगळ्या बिया निघून जातात। आणि ह्या बिया काढल्या अशा की त्याच्या आपण छोट्या छोट्या चकत्या करणार आहेत। अशा चकत्या करूयात आणि ह्याला थोडंसं मीठ लावून साईडला ठेवूयात, म्हणजे त्याचा कडूपणा थोडासा कमी होईल। कारले माझं कट करून झालेलं आहे। तर मी कट करायच्या आधीच कारली धुवून घेतली होती, नंतर धुवायची नाही सारखी सारखी कारली, नाही तर त्याचा कडूपणा अजून वाढतो। तर आता ह्याच्या चकल्या करून झाल्यात ह्या चकत्या, त्याच्यावर मी थोडंसं मीठ टाकते आणि ह्याला अर्धा तास साईडला ठेवते झाकून, म्हणजे ह्याचा कडूपणा थोडासा कमी होईल। आता हे आपण अर्धा तास ठेवूयात साईडला आणि मग भाजी करायला घेऊयात। अर्धा तास झालेला आहे आणि हे जे पाणी सुटलंय कारल्याला आपण ते काढून घ्यायचंय आणि भाजी करायला घ्यायची। तर मी कढई गरम करायला ठेवते आणि त्याच्या कारल्यातलं पाणी पण काढून घेते। आपण तेल टाकूया कढईमध्ये, 1-2 चमचे तेल टाकायचे। तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकते। जिरे टाकले की आपण आलं लसणाची पेस्ट टाकणार आहे 1 चमचा। पाव चमचा हिंग टाकायचे। एक कांदा कापून घेतलाय, छोटा कांदा टाकते। आता ह्याच्यामध्ये कारलं टाकूयात। मसाले आपण नंतर टाकणार आहे, कारलं शिजल्यानंतर, म्हणजे मसाले करपणार नाहीत। आता थोडंसं मीठ टाकायचंय। मीठ थोडं बेतानेच टाकायचं, कारण मगाशी आपण मिठामध्येच भिजवलं होतं त्याला। आता आपण याला शिजून द्यायचंय झाकण ठेवून मीडियम गॅसवर, म्हणजे थोडा वेळ शिजलं की मग आपण नंतर त्यात मसाले ॲड करणार आहोत। कारलं शिजलेलं आहे, 10 ते 12 मिनिटं लागतात। आता आपण मसाले टाकूयात। तर पाव चमचा हळद टाकते मी, पाव चमचा लाल तिखट टाकते आणि पाव चमचा गोडा मसाला टाकते, पाव चमचा धना पावडर टाकते आणि थोडंसं काळा मसाला, म्हणजे तिखट, आपलं लाल तिखट असतं ते मी टाकते 1 चमचा।
आणि व्यवस्थित हलवायचं ह्याला. आता ह्यात मी 1 चमचा गूळ टाकते, थोडासा कडवटपणा कमी होण्यासाठी. एक 3 ते 4 मिनिटं मसाला भाजू द्यायचा आहे. कारलं शिजलेलं आहे त्यामुळं अजून काही शिजवायची गरज नाही आहे, फक्त मसाला भाजू द्यायचा आहे. मसाला भाजलेला आहे, त्यात मी थोडं किसलेलं खोबरं टाकतेय आणि एक ते 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. दोन छोटे चमचे टाकलेत मी शेंगदाण्याचं कूट. आता तुम्हाला रस्सा भाजी करायची असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता आणि सुक्की पाहिजे असेल तर अशी सुक्की भाजी छान लागते. तर ही भाजी आपण एक ते 2 मिनिटं आपण गॅसवर ठेवून गॅस बंद करणार आहे. आपली कारल्याची भाजी तयार आहे. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आणि हे एकदम तयार आहे भाजी खाण्यासाठी. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.